सोरायसिस सारख्या असाध्य रोगावर डॉक्टर मनोज देशपांडे यांनी यशस्वीपणे उपचार करून यश प्राप्त केले आहे। सोरायसिस म्हणले की अंगावर काटा येतो, कारण सोरायसिस हा त्वचारोग असून तो दृश्य स्वरूपातील आहे। त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उठून खाज सुटणे आणि ते शरीरभर पसरणे असे या रोगाचे स्वरूप असते। हा संसर्गजन्य रोग नाही, मात्र अनुवंशिक आहे आणि तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो। सोरायसिसमुळे रुग्ण मानसिकदृष्ट्या खूप खचतो। जर रोगाचे प्रमाण वाढले तर संधिवात होण्याचीही शक्यता असते आणि जास्तच कॉम्प्लिकेटेड झाला तर तो रोग्याच्या प्राणांवरही बेतू शकतो। भारतामध्ये हा रोग मोठ्या प्रमाणावर नसल्याने त्यावर योग्य औषधोपचार अजूनपर्यंत तितकेसे उपलब्ध नाहीत। मात्र कल्पतरू आयुर्वेदीय चिकित्सालयात सोरायसिस हा रोग केला जातो। नारायणपेठेतील 219-20 मुरलीधर अपार्टमेंटमध्ये हे चिकित्सालय असून त्याचे सर्व श्रेय जाते ते अर्थात वैद्य मनोज देशपांडे यांना। ते आयुर्वेदाच्या माध्यमातून हा रोग करतात आणि रुग्णाला जणू नवसंजीवनीच देतात। येथे पंचकर्म चिकित्सा पद्धतीने सोरायसिस केला जातो। स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती, अभ्यंग आदी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो। 2 ते 3 आठवड्यात लगेचच रुग्णांमध्ये फरक दिसायला सुरुवात होते। या सर्वांचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीत। ते म्हणतात सोरायसिस हा आजार कायमस्वरूपी बरा होऊ शकतो। मात्र जसे डायबिटीस, बीपी यांसारख्या आजारांमध्ये कायमस्वरूपी पथ्ये पाळावी लागतात, काळजी घ्यावी लागते, त्याचप्रमाणे सोरायसिसच्या रुग्णांनाही पथ्ये, आहार विहार पाळावे लागतात। या ठिकाणी येणारे रुग्ण जरी सोरायसिसचे असले तरी प्रत्येकाला एकच ट्रीटमेंट दिली जात नाही, तर त्या रुग्णाला तपासून त्याची माहिती घेऊन मगच त्याच्या प्रकृतीनुरूप, कारणानुरूप वेगवेगळी औषधे दिली जातात। ही औषधेही फक्त आयुर्वेदिकच असतात, ॲलोपॅथीची औषधे दिली जात नाहीत। ही औषधे देशपांडे यांनी स्वतः बनवलेली असून ती खात्रीची आहेत। मी वैद्य मनोज मधुकर देशपांडे गेली 12 वर्ष शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा इथं करतो। तर साधारण आम्ही सर्व प्रकारच्या व्याधींवर चिकित्सा देतो, पण विशेष करून सध्या सोरियासिस हा आजार समाजामध्ये फार बळावताना दिसत आहे आणि तो अतिशय आजार गंभीर स्वरूपाचा आहे। या आजारावर आधुनिक चिकित्सा पद्धतीमध्ये किंवा ॲलोपॅथीमध्ये फारसे प्रभावशाली उपचार नाही आहेत, किंवा जे उपचार आहेत ते तोकडे आहेत आणि त्याला खूप साईड इफेक्ट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। त्यामुळं त्याच्यावर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करू शकतो आणि हा आजार पूर्णतः आपण घालू शकतो। अगदी शरीरभर पसरलेला जरी सोरियासिस असेल की शरीरावर अगदी 1 सेंटीमीटर पण जागा शिल्लक नाही आहे आणि सगळे सांधे दुखत आहेत आणि सर्व शरीर भरलं आहे सोरियासिसनी, अशा अवस्थेमध्ये देखील आपल्याकडे उपचार आपण पूर्ण फक्त आयुर्वेदिक पद्धतीने करतो। त्यामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म अशा दोन्ही पद्धतीने आपण चिकित्सा करून पूर्णतः हा आजार आपण नियंत्रणात आणू शकतो। त्याचप्रमाणे जर ह्याची चिकित्सा व्यवस्थित आपण घेतली आणि काही वेळोवेळी पंचकर्म जी असतात ती केली, काही पथ्यपाणी सांभाळली, तर हा आजार कायमस्वरूपी देखील नियंत्रणात येऊ शकतो किंवा तो आजार पुन्हा पुन्हा डोकंवर काढू शकत नाही। हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे। हा आजार अगदी बालवयापासून ते वृद्धांपर्यंत कुणालाही सोडत नाही, स्त्री पुरुष सर्वांना समप्रमाणामध्ये होतो। परंतु हा आजार जो आहे हा भारतामध्ये थोड्याफार कमी प्रमाणात आहे असं म्हटलं तरी चालेल। साधारण 100 लोकांमागे 2 लोक भारतामध्ये सोरियासिसने ग्रस्त असतात आणि परदेशामध्ये मात्र याचं प्रमाण 5 ते 60% इतक्या जास्त प्रमाणात आहे। तर हा आजार साधारण सुरू होताना लोकांना लक्षात येत नाही की एकतर कोंड्यानी त्याची सुरुवात होते, डोकामध्ये कोंडा झाल्यासारखा वाटतो आणि त्यामुळे सुरुवातीला दुर्लक्ष होतं। यातच 5-6 महिने जातात, डॉक्टर बदलले जातात, परंतु त्याचं निदान लवकर होत नाही आणि मग जसे जसे शरीरभर त्याचे चट्टे यायला लागतात तेव्हा लाल रंगाचे चट्टे आणि त्यातून निघणारा चंदेरी रंगाचे पापुद्रे असं या आजाराचं साधारण स्वरूप असतं। कारण या आजाराची, हा आजार काही आत्ताच नाही आहे, हा आजार आयुर्वेदामध्ये बरेच वर्षानुवर्षापासून होतो असं सांगितलेलं आहे। तर आयुर्वेदामध्ये या सोरियासिसला एककुष्ठ किंवा किटीब या नावाने ओळखलं जातं। तर आजकालची जी काही फास्ट लाईफची जीवनशैली आहे तर याच्यामध्ये जे फास्ट फूड, जंक फूड आपण खातो किंवा आपला जो आहार आहे याच्यामध्ये सुद्धा पेस्टिसाइड्स किंवा खतं याचा भरपूर वापर आहे, मानसिक ताणतणाव वाढलेले आहेत। त्याचप्रमाणे विरुद्ध आहार हा आयुर्वेदामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे की पनीर, चीज, बटर किंवा बेकरीचे पदार्थ यासारख्या गोष्टींमुळे रक्तदोष निर्माण होतो किंवा मिठाचे पदार्थ जास्त खाण्यात येतात, चिप्स आहे किंवा लोणची आहेत, या गोष्टींमुळे हा आजार जास्त प्रमाणामध्ये होताना दिसून येतो।
अनिल दगडू थोरात. नाही, अगोदर पहिले खाजगी दवाखान्यात बघितलं असं त्वचारोग तज्ज्ञांकडं. तर म्हणजे ते कसं म्हणता येईल आपल्याला, ॲलोपॅथी. तर ते ॲलोपॅथीचं केलं काय फरक पडला नाही त्याला. मग नंतर निदान झालं का हे असं होमिओपॅथीचे डॉक्टर होते आमच्या गावी. तर त्यांच्याकडे गेलो आम्ही. तर त्यांनी सांगितलं की ही सोरायसिस आहे. तर जवळजवळ याच्यात आम्हाला 1 वर्ष काहीच समजलं नाही. नंतर ते होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेल्यानंतर आम्हाला समजलं की याला सोरायसिस आहे. साधारण त्याला चांगला बराच फरक. अजून औषधं चालू आहे, पण म्हणजे आता जरा चांगला दिसतो. नाहीतर असं कोणी असं किळसवाणे वाटायचं असं पाहिलं तर त्याला. आता छान वाटते, आता बरं झालंय. मस्त सडलो आता. तर नंतर मग पेपरला जाहिरात वाचली की या डॉक्टरांकडं. मग तेव्हा आम्ही आलो तिथं. मग डॉक्टरांनी सांगितलं की उपचार करतो म्हणून. मग त्यांनी 1-2 महिन्यात त्याला क्लिअर बरा केला. मग आता बरं वाटतं. डॉक्टरचे खूप आभारी आहे आम्ही की एकदम क्लिअर बरा केला.